कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या 4 मजली भव्य हॉटेल ओमकारा ब्लिसचे रविवार दिनांक 31 मे रोजी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहाच्या वातावरणात उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे। शहरातील नगर-मनमाड महामार्गावर टाकळी फाट्याजवळ सुरू झालेल्या या अत्याधुनिक सोयीसुविधा असणाऱ्या हॉटेलमुळे कोपरगावकरांना आणि प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळणार आहे। या सोहळ्याप्रसंगी दवंगे परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज पोहोचले होते। यामध्ये आमदार आशुतोष काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरीजी महाराज, संजीवनी युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष अमित कोल्हे, कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष पराग संदान, गोदावरी दुसंघाचे चेअरमन राजेश परदेने, ओंकार स्वामी महाराज, MIDC कोकण विभागाचे जॉईंट डायरेक्टर संदीप पाटील, DICचे GM चेतन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस VGNT सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास धनगर, पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर, SJS हॉस्पिटलचे संचालक प्रसाद कातकडे, नाशिक येथील प्रसिद्ध उद्योजक संतोष जगताप व अविनाश काळे आदींसह मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते हॉटेलचे संचालक श्रीकांत दवंगे व त्यांचे बंधू तसेच संचालिका अंकिता दवंगे, वैशाली दवंगे आणि त्यांच्या मातोश्री सिंधुताई दवंगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। कोपरगाव शहरातील हायवेलगत असणारे हे पहिलेच व एकमेव 4 मजली अद्ययावत हॉटेल आहे, जिथे कोपरगावकरांसाठी आणि ग्राहकांसाठी विविध चविष्ट, दर्जेदार व शुद्ध शाकाहारी खाद्यपदार्थांचा खजिना उपलब्ध असणार आहे। मुक्कामासाठी अत्यंत आरामदायी, स्वच्छ आणि आधुनिक सुविधांनी सज्ज AC 20 खोल्या, कौटुंबिक कार्यक्रम, वाढदिवस आणि छोट्या गेट टुगेदरसाठी उत्तम व्यवस्था असलेले एक बँक्वेट हॉल, लिफ्टची सोय आणि हॉटेलमध्ये आकर्षक, आरामदायी बैठक व्यवस्था आणि अनुभवी सेवाभावी स्टाफ आहे। संचालक श्रीकांत दवंगे व दवंगे परिवार यांनी सध्याच्या काळाची गरज ओळखून सुरू केलेला हा व्यवसाय नक्कीच कोपरगावच्या प्रगतीत भर घालणारा ठरेल। तसेच श्रीकांत दवंगे यांना गेल्या अनेक वर्षांपासूनचा हॉटेल व्यवसायाचा अनुभव असल्याने त्या अनुभवाचा देखील ग्राहकांना सुविधा देण्यासाठी फायदा होणार आहे। त्यामुळे ग्राहकांनी दवंगे परिवाराच्या या हॉटेल ओमकारा ब्लिस या हॉटेलला एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले आहे। सौ अंकिताताई आणि सौ वैशालीताई असे दवंगे कुटुंबियांनी चालू केलेलं ओमकारा ब्लिस या हॉटेलचं उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच त्यांचे सर्व कुटुंबीय, त्यांचे सर्व नातेवाईक, मित्र, आपण या ओमकारा ब्लिस या हॉटेलच्या निमित्ताने आपण बघताय का आपल्या कोपरगावची गरज आहे याचा विचार करून हे त्या ठिकाणी हॉटेल बनवलं गेलेलं आहे। माझ्या मते AC रेस्टॉरंट हे एकमेव असेल काय सोमनाथजी? नाहीच आहे ना। AC हॉल असणे गोष्ट वेगळी, पण AC रेस्टॉरंट हे पहिलं आहे। त्यामुळं कोपरगावला गरज होती AC रेस्टॉरंटची, आपण त्या निमित्ताने या निमित्ताने AC रेस्टॉरंट कोपरगावकरांना उपलब्ध करून दिलेले हायवेच्या कडेला आहे। येणारे जाणारे लोक देखील या हॉटेलचा वापर किंवा या हॉटेलला भेट देतील, इथं जेवण करतील। त्याचबरोबर आपण कॅफेटेरिया देखील या ठिकाणी केलेला आहे। आणि एवढं वर न थांबता आपण हा हॉल जे आपल्याकडे जे काही छोटे मोठे फंक्शन होतात, सुपारी, साखरपुडा, वाढदिवस किंवा कुठलं गेट टुगेदर असलं तर याच्यासाठी हा हॉल अतिशय उपयुक्त ठरेल। आणि हा सुद्धा AC आपण प्रॉपर AC केलेला आहे। त्याला हॉलबरोबर आपण रूम अटॅच दिलेले आहे आणि आपल्या हॉटेलमध्ये 20 रूम आहेत। तर खऱ्या अर्थाने एक सर्व सुविधांनी सज्ज असं हॉटेल आपण या ठिकाणी काढताय। जो काही अनुभव श्रीकांतजी यांना रेस्टॉरंट असेल, हॉटेल चालवण्याचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे, सौ दवंगेताई असतील किंवा हे सगळेच जण हे हॉटेल चालवण्यासाठी निश्चितपणाने त्यांच्या परीने लक्ष घालतील, चांगली सेवा आपल्या ग्राहकांना देतील, यात कुठली शंका नाही। आपल्या सर्वांच्या वतीने या नवीन उपक्रमाला, नवीन व्यवसायाला मी दवंगे कुटुंबियांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। हा व्यवसाय अजून वाढावा आणि ओमकारा ब्लिसच्या नावाने अजून तुमच्या शाखा व्हाव्यात अशा प्रकारची शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज कोपरगाव शहरामध्ये आज अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी मी पाहतोय की एक 50 वर्षापूर्वी पहिलं हॉटेल कोपरगाव शहरामध्ये ज्यावेळेस झालं होतं
त्यावेळेस ते हॉटेल व शिर्डीमध्ये हॉटेल नव्हतं, पण त्यावेळेस कोपरगावमध्ये हॉटेल झालेलं होतं. आणि त्यानंतर आज कोपरगाव शहराची जी आजची गरज आहे काळानुरूप, की कोपरगाव शहरामध्ये शैक्षणिक आणि औद्योगिक मोठ्या प्रमाणे वाढ झपाट्याने या ठिकाणी होत आहे. कनेक्टिव्हिटी कोपरगाव शहराची एअरपोर्ट, त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन्स, आज आपण पाहतो की वंदे भारतचे सुद्धा 2 वंदे भारत त्या ठिकाणी जातात. या सगळ्यांच्यासाठी ज्यावेळेस बाहेरून लोक या ठिकाणी येतात, तर जेवणाची चांगली उत्तम कोपरगाव शहरामध्ये सोय होते, पण राहण्याची एक चांगली सुविधा या ठिकाणी गरजेची होती. म्हणून आज आपण पाहतोय की ओंकारा ब्लिस नावाने आमच्या सौभाग्यवती अंकिताताई अतुल दवंगे आणि सौभाग्यवती वैशालीताई श्रीकांत दवंगे यांनी या ठिकाणी ओंकारा ब्लिस हॉटेल, त्याचं म्हणजे ब्लेसिंग्स आपण म्हणतो की त्याचा आशीर्वाद, खरं पाहिलं तर साईबाबांच्या भूमीमध्ये या ठिकाणी अनेक हॉटेल्स त्या ठिकाणी आहे, पण त्याचबरोबर या कोपरगाव शहरामध्ये सुद्धा राहण्याच्या हॉटेलची गरज होती. आणि 20 अद्ययावत रूम, ज्याला AC रूम आपण म्हणू शकतो, एक चांगला कॉन्फरन्स हॉल त्याच्यामध्ये आहे. मागच्या बाजूला मुलांना चिल्ड्रन्स पार्क टाईप त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि अजूनही बरीचशी डेव्हलपमेंट त्या ठिकाणी ते करणार आहेत. आणि एल्डरली पर्सन्सला वरती जाण्यासाठी सुद्धा लिफ्ट त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची लिफ्ट त्या ठिकाणी बसवलेली आहे. रूम्सची कॅपॅसिटी चांगली आहे, कारण की कोपरगाव शहराच्या दृष्टीने 20 रूम्स, त्या पण AC संपूर्ण 20. डायनिंग हॉलसुद्धा एक ओपन डायनिंग हॉल आहे आणि एक AC डायनिंग हॉल सुद्धा त्या ठिकाणी आहे. AC डायनिंग हॉलला जवळजवळ 85ची सिटिंग त्या ठिकाणी आहे आणि तितकीच सिटिंग जवळजवळ बाहेरच्या डायनिंग हॉलला सुद्धा त्या ठिकाणी आहे. म्हणजे कॉन्फरन्स जरी घ्यायची ठरले तर कॉन्फरन्सला सुद्धा 250च्या आसपास त्या ठिकाणी कॉन्फरन्सची कॅपॅसिटी त्या ठिकाणी आहे. पार्किंगला सुद्धा चांगली जागा त्या ठिकाणी आहे. आणि या कोपरगावमध्ये घुसत असताना ज्याला आपण टाकळी चौफुली म्हणतो, त्याला त्या ठिकाणी त्या टाकळी चौफुलीच्या अगदी जवळ हॉटेल झाल्यामुळं आणि निसर्गाच्या सानिध्यात त्या ठिकाणी हवा आपण पाहतो की किती हवा या ठिकाणी येते. तर निश्चितच या दवंगे बंधूंनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे, तर त्यांच्या या उपक्रमाला यश निश्चितच येणार आहे. तर मी हे ओंकार ब्लिसला दॅट इज अ स्काय इज द लिमिट असं मी म्हणतो, म्हणजे की त्यांना खूप उत्तुंग त्याच्या त्यांना यश येऊ अशी पुन्हा एकदा साईबाबा चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शुभेच्छा देतो. काय काय सुविधा तुमच्याकडे उपलब्ध असणार आहे आणि काय सांगा, काय माहिती? नमस्कार. आपण कोपरगावकरांच्या सेवेमध्ये ओंकारा ब्लिस नावाने हॉटेल, रेस्टॉरंट, बँक्वेट आणि लॉजिंग अशी सुविधा उपलब्ध केलेली आहे. रेस्टॉरंटमध्ये आपण इंडियन, चायनीज, पंजाबी, पिझ्झा, बर्गर, पास्ता असे विविध प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि आम्ही प्रयत्न करणार आहे की उत्कृष्ट क्वालिटी जपण्याचा हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा मोटिव्ह आहे. त्याच्याचबरोबर आपण हॉटेलमध्ये 20 रूम अद्ययावत केलेले आहेत. सर्व रूम AC आहेत आणि एक छोटासा एक बँक्वेट केलेला आहे, तो पण AC आहे. तर अशा पद्धतीने आपण कोपरगावकरांच्या सेवेसाठी या सर्व सुविधा सुरू केलेल्या आहेत. तरी माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा. धन्यवाद.